मंडळी, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि त्यामध्ये दिसणारं निसर्गाचं मनमोहक रूप आपल्याला सर्वांनाच आवडतं. ऊन पावसाचा हा खेळ जेव्हा केव्हा चालू असतो तेव्हा हमखास आणखी एक दिसणारं सृष्टी सौंदर्य म्हणजे इंद्रधनुष्य. हिरव्यागार शेतामागं डोंगर रांगांमागं दिसणाऱ्या या इंद्रधनुष्यातल्या त्या 7 रंगांच्या कमानीचं आकर्षण आपल्या सर्वांनाच आहे. जसं हे विविध रंग एकरूप होऊन ही सुंदर कलाकृती जन्म घेते, तसंच आपला हा इंद्रधनु कार्यक्रम. यामधून आपण विविध विषयांवरच्या मुलाखती, कथा, कविता, भाषण, संवाद, विविध विषयांवरील माहिती घेत असतो. त्यामुळंच या कार्यक्रमातली ही विविधता हेच याचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातही आपण असाच एक वेगळा कथाभाग ऐकणार आहोत. युवराज राजीगरे यांच्या 2 कथा आज आपण ऐकणार आहोत. थोडीशी गंमत, पण एक चांगलाच धडा किंवा एक चांगली शिकवण आपल्याला या कथांमधून घेता येणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक आवर्जून ऐकूया या 2 कथा. पहिली कथा आहे इतिहासाचं फळ. दाजीपूर शेजारच्या गावात सचिन नावाचा मुलगा राहत होता. तो आपल्या विसरबोळ्या स्वभावाला अगदीच कंटाळला होता. कोणतीही गोष्ट त्याच्या ध्यानामध्ये राहत नसे. शाळेतील अभ्यासाकडे तो कधी लक्षच देत नसे. शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास तर त्यानं कधी केलाच नाही. अभ्यास न केल्यामुळे शिक्षक त्याला रोज काही ना काही शिक्षा देत असत, पण त्याच्यावर कोणत्याही शिक्षेचा परिणाम होत नसे. आता तर शिक्षक देखील त्याच्या या स्वभावाला कंटाळले होते आणि त्याला कसं सुधारायचं यावर विचार करत होते. त्याच्या या स्वभावामुळे तो घरातील प्रत्येकाच्या रागाचा विषय होत असे. उन्हाळ्याची सुट्टी पडली होती. सचिन यावर्षी नापास झाला होता. सचिनचा निकाल पाहून त्याचे वडील त्याला म्हणाले, सचिन, अरे तुला किती वेळा सांगितलं होतं अभ्यास कर, पण कधी ऐकलं होतंस का? आणि आता नापास होऊन मला तोंड दाखवायला आला आहेस. चल, चालता हो माझ्या घरातून. सचिन घरातून बाहेर पडला. तो संध्याकाळ झाली तरी देखील परत आला नाही. त्याच्या वडिलांना वाटलं होतं दिवसभर फिरून संध्याकाळी परत येईल, पण तसं काही घडलं नाही. आपला मुलगा कसाही असो, आई मात्र त्याला कधी विसरू शकत नाही. आईची माया फार वेगळी असते. सचिनच्या आईन आज 2 दिवस झाले तोंडात अन्नाचा कण घेतला नव्हता. इकडे सचिन रागाच्या भरात घनदाट जंगलात पोचला. आता त्याच्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे आपण हुशार बनायचं. तो आता चालून चालून थकला होता. एका विशाल वृक्षाखाली तो विसावा घेण्यासाठी थांबला. त्याला आजीच्या गोष्टीतील निसर्गदेवता आठवली अन त्याच ठिकाणी त्यानं निसर्गदेवतेची आराधना करावयास सुरुवात केली. जंगली साप, हिंस्र प्राणी, पोटाची आग यापैकी कोणाची त्यानं पर्वा केली नाही. त्याचा निश्चय अटळ होता. त्या वाटेवरून एक तपस्वी साधू चालले होते. त्यांनी सचिनला पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. एवढ्या घनदाट जंगलात हा मुलगा काय करतोय? ते साधू त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले, उठ बालका. सचिननं आपले डोळे उघडले आणि पाहतो तर आपल्यासमोर एक साधू उभे आहेत. त्यांना पाहून सचिन म्हणाला, बाबा आपण कोण? मी तर निसर्ग देवतेची आराधना करत आहे. त्या नाही आल्या का? साधूंनी त्याच्या बोलण्यावरून परिस्थितीचा अंदाज लावला आणि म्हणाले, त्यांनीच तर मला पाठवलं आहे. बोल, तुला काय हवं आहे? मी माझ्या विस्मृतीला कंटाळलो आहे आणि तिच्यामुळे मी नापास झालो आहे. तेव्हा माझी विस्मृती नाहीशी करा आणि बुद्धी द्या. मुला, मी जर तुझी विस्मृती नाहीशी केली तर तू कोणतीही घटना विसरू शकणार नाहीस आणि त्यामुळे तुला वेड लागेल. तू अज्ञान आहेस, म्हणून मी तुला काही सांगतो ते ऐक. कोणाला बुद्धी जास्त किंवा कमी असं काही नाही. तू अभ्यास करशील तर तुला गुण मिळतील. ज्या दृढ निश्चयाने तू देवाची भक्ती केलीस तसाच तू अभ्यास कर. पुढील वर्षी तू प्रथम क्रमांकानं पास होशील. सचिन घरी पोचताच त्याच्या आईने त्याला आनंदानं आपल्या कुशीत घेतलं. त्या दिवसापासून सचिनला कोणी रागावलं नाही. सचिन आपला सारा वेळ अभ्यासात घालवत असे. त्याचं वागणं पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटलं. सचिन सर्वांचा आवडता बनला होता. आता शाळेत सचिन सर्व शिक्षकांचा देखील आवडता विद्यार्थी होता. सचिननं दिवस रात्र अभ्यास करून वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आता त्याच्या वडिलांना सचिन आपला मुलगा आहे हे सांगायला अभिमान वाटू लागला.
कष्टाचं फळ हे आपल्याला मिळतंच. त्याचबरोबर आपल्याकडं कमी जास्त गुण हे काही ना काहीतरी असतातच. त्यातल्या कमतरतेवर जर आपण जास्त मेहनत घेतली तर आपण यश हे नक्कीच मिळवू शकतो आणि त्या कमतरतेवर मातही करू शकतो. त्याप्रमाणे आपल्यातले हे गुण आपण ओळखूया आणि आपल्यातल्या कमी गोष्टींवर काम करण्यासाठी अभ्यासाचं फळ या कथेतून आपण सगळेच जण प्रेरित होऊया. युवराज राजिगरे यांची ही कथा आत्ताच आपण ऐकलीत.